गणित भाग 1 प्रकरण 4 अर्थनियोजन प्रत्येकी 1 गुणाचे प्रश्न. सूर्या इलेक्ट्रिकने वॉशिंग मशीनचा संच ग्राहकाला विकला. वॉशिंग मशीनच्या विक्री किमतीवर GSTचा दर 28% असल्यास CGST आणि SGST काढा. CGST म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट टॅक्स आणि SGST म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे CGST हा केंद्र सरकारचा टॅक्स असतो आणि SGST हा राज्य सरकारमध्ये भरायचा टॅक्स असतो. एकूण GSTचा दर 28 आहे. प्रत्येक वस्तूवर केंद्र व राज्याचा कर दर समान आहे. म्हणजे CGST इज सेम ॲज SGST. ते दोन्ही समान असतात आणि प्रत्येकी GSTच्या दराच्या निम्मे असतात. म्हणजेच आपल्याला आता इथे जो CGST आहे तो SGST एवढाच असेल आणि तो प्रत्येकी 28/2 म्हणजेच CGST इक्वल टू SGST इज इक्वल टू किंवा बरोबर 14%. एका वस्तूच्या विक्री किमतीवर CGSTचा दर 9% असेल तर GST व SGSTचा दर काढा. CGST 9% आहे तर CGST SGST प्रत्येकी समान म्हणजेच प्रत्येकी 9% आहेत आणि CGST हा SGSTच्या निम्मा असतो. म्हणजेच GST हा CGSTच्या दुप्पट असतो. GST बरोबर 2 गुणिले CGST म्हणजेच GST बरोबर 2 गुणिले 9%. GST आहे 18%. वॉटर प्युरिफायरची करपात्र किंमत ₹8,000 असेल तर आणि CGSTचा दर 6% असेल तर करबीजकात GSTची रक्कम किती असेल? करप्राप्त किंमत म्हणजे ज्या किमतीवरती आपल्याला GST मोजायचं आहे ती. आणि करबीजक म्हणजे कराचं सविस्तर लिहिलेलं जे पावती असते त्याला आपण म्हणतो करबीजक. CGSTचा दर 6% आहे. करपात्र किंमत 8,000 आहे. GSTची रक्कम ही आता ह्याच्यावरनं आधी आपल्याला GST काढावा लागेल तर आपण CGST काढूया. CGSTची रक्कम 6/100 गुणिले 8,000. इथेही 100 भागलं इथेही 100 भागलं म्हणजे आपल्याला CGST मिळालेला आहे ₹480. GST हा CGSTच्या दुप्पट असतो. GSTची रक्कम म्हणून इथे आपल्याला CGST मिळाला आणि GSTची रक्कम म्हणजे 2 गुणिले 480 म्हणून GSTची रक्कम ही ₹960 असेल. एका वस्तूवर CGSTचा दर 3.5% आहे तर वस्तूच्या करपात्र रकमेवर SGST व GSTचा दर किती आहे? हे दोन्हीही कर समान असतात त्यामुळे SGST ही 3.5% असेल आणि या दोन्हीच्या करांची बेरीज म्हणजेच प्रत्येकाच्या दुप्पट हा आपल्याला GST असतो. सो GST बरोबर 2 गुणिले CGST
म्हणजेच 2 गुणिले 3.5%, 3.5च्या दुप्पट म्हणजेच 7. बरोबर 60% असेल.